महिला मंडळ, आता घरात जर 2 जावा असतील आणि दोन्हींची मुलं लहान असतील आणि बारक्या जावेने जर दूध गरम केलं आणि दुधाचा ग्लास भरला, डब्यामधून बिस्किटचा पुडा काढला, तिचं पहिलं वाक्य काय असतं? बाळा जा, मोठीच्या पोराला बोलून आण आणि दोघं इथं एकत्र बसून दूध आणि बिस्किट खा. मी तर काही बोललोय नाही. तुमचं वाक्य असं असतं, बाळा दुधाचा ग्लास लवकर संपव, बिस्किटचा पुडा लवकर संपव, मोठीचं पोरग आलं तुला काहीच ठेवणार. मग जी आई 5 वर्षाच्या मुलासमोर जर दुधाची वाटणी करत असेल तर तिच्या 25 वर्षाच्या लेकरू झाल्यानंतर ते जर घराची वाटणी करत असेल, चूक आईची का मुलाची? आमटी थंड होणार आईची का मुलाची? म्हणून धन्य माता पिता. मग लक्षात घ्या महाराज, कारण आई वडिलांचे संस्कार योग्य असतील तरच मुलं घडतात, पण संस्कार जर चुकले तर पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतात. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आमच्या घरातले संस्कार तसे असतील. कारण आता 10 मिनिटासाठी तर विषयांतर करतो महाराज. वैदिक काळापासूनचा आपण अभ्यास केला. वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण दादा आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही. टॉप जीनच्या काळात आज आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो, मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्याच उदरात होतं. आणि कुरुक्षेत्रात कसं घुसायचं, चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. खऱ्या अर्थानं जर अभिमन्यूला मातेला झोप लागली, अभिमन्यू आतच संपला. म्हणून तर आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर माता पित्यांचे संस्कार हेच लेकरांना घडवणारे, तारणारे किंवा त्यांना विनाशाकडे नेणारे असतात. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणखी सोपं करतो, महिला मंडळात खरं सांगा, तुम्हाला असं वाटत नाही का या पुण्यपावन अहिल्यानगरच्या मातीत आपलं सासर किंवा माहेर आहे? मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे मालेराव जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची अहिल्या खरसीता जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी. तुम्ही तर गप्पच झाले भाऊ. फॅरन लवलीचा जमाना आलाय सर. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर तुम्ही नामयज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे, एवढं गोड असं नियोजन आहे. आणि आज योगायोगे आज गौतमी पाटील नाशिकलाय आणि तिला जाताना बातमी कळाली इथं एवढा सुंदर सोहळा चाललाय, हायवे पासून जवळच आहे, 7 ते 9 ची कीर्तनाची वेळ आहे. मग 10 मिनिटं भेट द्यायला आपण दानोरीला जाऊ. आणि एवढीच बातमी 3 दिवसापासून सगळ्या राहुरीत फिरत राहिली की आज गौतमी पाटील संध्याकाळी 8:45ला भेट द्यायला धानोरीत येणार आहे. खरं खरं सांगा महाराज, आपल्या आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? बरं, आता पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये, काहीच नाही मिळालं, काही जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समोरच्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अहिल्यामाई म्हटलं जातं. तिला खऱ्या अर्थानं अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मी एखादी ताई म्हणेल, महाराज तुम्ही असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता सर 3.5 वर्षापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन येऊन गेलं. या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको केली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक?
नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर घराचा स्वर्ग होईल का नरक? मग खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, मग आम्ही खऱ्या अर्थानं इथून माझं बोलणं जर तुम्हाला आज पटलं नाही तर मुलगा म्हणून एक वाक्य मात्र घेऊन जा. आज जर तुम्हाला वाटत असेल मा दुर्गेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आणि आपल्या घराचं गोकुळ व्हावं, तर आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका, पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या किजनांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि फक्त एवढंच वाक्य जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही मग आदिशक्तींच्या चरणावरची आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईलाही जरा बरं वाटलं, कारण आज 70% कुटुंबात घरातली करती तरुण मुलं घराच्या बाहेर असण्याचं एकमेव कारण घरी गेलं तर आईचं आणि बायकोचं पटत नाही. तो जर बिचारा दमून भागून घरी गेला आणि आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारच्या बाजूच्या घरांना जाऊन सांगते दुसऱ्याच्या शेतावर काम करून याला वाढवलं, पण काल बायकोने तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी सर 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काय सोपे राहतात का? निमे 90 हाणेल, घे चमचा भर सभी दुखों की एक ही दवा, घे चमचा भर. त्याने घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करतो महाराज. आता आपल्याकडे महत्वाचं पीक कोणतं? कपाशी. आता कपाशीची लागवड केली, बीज अंकुरून आलं, पण अवकाळी पावसामुळं जर त्याचं मूळ सडलं तर आम्ही कितीही महागडी खतं वापरली तो अंकुर बहरेल का? आम्ही कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, अंकुर बहरेल का? फुटवा होईल का? खऱ्या अर्थानं गोंडा मिळेल का? शेवटी कपाशी निघेल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलं असेल, आम्ही कितीही प्रयत्न केला ते झाड बहरणार. मग तुमच्या संसाराच्या मुळाशी आज जर घरात संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल, कितीही प्रयत्न केला आपलं खऱ्या अर्थानं घर घडेल का? खऱ्या अर्थानं बहरेल का? आपली पुढच्या पिढीला ती सात्विकता मिळेल का? आणि खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी घडेल का? म्हणून तर खऱ्या अर्थानं त्या घरामध्ये जर सात्विकता आणायची असेल तर पहिल्यांदा ती जबाबदारी आई आणि वडील म्हणून तुमची आहे. ती जर योग्य पार पाडली तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक, त्याचा देवालाही हर्ष होतो. असं खऱ्या अर्थानं जीवन घडतं, कारण ते दामाजी सेठचे संस्कार वडील म्हणून होते, म्हणून तर नामदेवराया घडले. अहो, खऱ्या अर्थानं आई वडील म्हणून जर पाहिला गेलं तर ते संस्कार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंचे होते, म्हणून तर ज्ञानोबराय घडले. मग पाहिला गेलं मासाहेब जिजाऊंचे आणि शहाजीराजेंचे संस्कार होते, म्हणून शिवबाराजे घडले. आणि खऱ्या अर्थानं जर ते माता पित्यांकडून संस्कार आम्ही देवता आले तर पुढची पिढी सुद्धा अशी घडेल, त्याचा देवाला हर्ष होईल.